अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आयुष्यात खूप हरल्यासारखं वाटत आहे, हे जीवन नकोसं वाटत आहे किंवा जीवनात खूप त्रास, दुःख, संकट, अडचणी ह्या पाठलागच करत आहेत. काहीही केलं तरी त्या अडचणी, दुःख, संकट हे काही संपतच नाहीत. एक झालं की एक झालं की एक, हे लगातार आपल्या जीवनामध्ये अडचणी, संकट, दुःख हे चालूच आहे. आणि या सर्वांना कंटाळून आपल्याला हे आयुष्य नकोसं वाटत आहे. बस झालं, आणखीन किती त्रास सहन करावा, आणखीन किती कष्ट सहन करावं, आणखीन किती दुःख सहन करावं असं तुम्हाला वाटत आहे ना. तर आज याच गोष्टीवर एक छान अशी सेवा मी सांगणार आहे, एक छान असा उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या या हरलेल्या जीवनाला, ह्या नकोशा असलेल्या जीवनाला एक नवीन उभारी देणारी ही सेवा आहे. एक नवीन आत्मविश्वास जागृत करणारी ही सेवा आहे. ज्यावेळेस असे तुमच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात, असे तुमच्या जीवनामध्ये असंख्य विचार निर्माण होतात आणि हे जीवन आता संपवावं काय की असं तुम्हाला विचार वाटत असतील, तर बघा ताईंनो आणि दादांनो, आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी नक्की जाऊन या. बघा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी जाऊन येचाल त्यावेळेस तुमच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट तुम्ही त्याच ठिकाणी सोडून येचाल आणि सोबत घेऊन येचाल तो म्हणजे एक आत्मविश्वास, एक नव्याने जीवन जगण्याची, एक नव्याने जीवन सुरू करण्याची एक नवीन उम्मीद घेऊन येचाल या जागेवरून, या ठिकाणावरून. ते ठिकाण कोणतं आहे आणि नेमकी कोणती सेवा करायची आहे आज याच व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका. बघा, हा व्हिडिओ तुम्ही इतर ताई दादासोबत जर शेअर केला तर त्यांच्याही जीवनात काही अशाच अडचणी असतील, या संबंधितच काही अडचणी असतील, तर या व्हिडिओने त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये एक नवीन जीवनाची सुरुवात करण्याची एक नवीन आशा त्यांच्यासुद्धा आयुष्यात निर्माण होईल. आणि ती फक्त तुमच्या या एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे. तर आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, आपल्याला जीवनात सर्व काही अडचणींना, प्रॉब्लेमला सामना करावाच लागतो. आणि हे आयुष्य म्हणलं, आयुष्य हे जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. म्हणजे सुख दुःखाचं हे कालचक्र नेहमीच फिरत असतं. ज्याप्रमाणे आता ऊन असेल तर नंतर सावली येते, नंतर सावली असेल तर नंतर ऊन येतं, असा जो ऊन सावलीचा हा जो चक्र आहे, त्याचबरोबर दुःख आणि सुखाचा हा जो कालचक्र आहे तो नेहमी फिरतच असतो. आज तुमच्या जीवनामध्ये सुख आहे तर उद्या तुमच्या जीवनामध्ये दुःखही येणारच. उद्या तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे तर परवा तुमच्या जीवनामध्ये सुख हे येणारच. असा सुख दुःखाचं कालचक्र हे प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेलंच आहे आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना त्याचं जे काही प्रारब्ध आहे तर ते कर्म आहेत ते भोगावेच लागतात. पण याची तीव्रता कमी व्हावी, हे जे काही कर्मभोग आहे याची झळ आपल्याला न लागावी, म्हणजे हे कधी आपल्या जीवनामध्ये कसा त्रास आला आहे, कशा अडचणी आल्या आणि या अडचणी कशा सर्व काही दूर झाल्या हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर ह्याचे जे काही सुखदुःखाचा जो हे भाग आहे, कालचक्र आहे, तर ते आपल्या जीवनामध्ये दुःख जे आहे ते कसं कमी करायचं, कसं घालवायचं. तर बघा, एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जाचाल त्या ठिकाणाहून तुम्ही त्या ठिकाणी रडत जाचाल, पण वापस येताना हसतमुख आणि सर्व काही टेन्शन तुम्ही तिथे सोडून येणार. ते ठिकाण म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं अक्कलकोट. अक्कलकोट आपल्या स्वामी आईचा अक्कलकोट, आपल्या स्वामी महाराजांचा अक्कलकोट. जो कोणी त्या स्वामी महाराजांच्या दरबारात जातो, स्वामी आईच्या दरबारात जातो, तिथून तो कधीही रिकाम्या हाती येत नाही. जीवनातील जे काही संकट, दुःख, त्रास, जे काही भोग आहेत ते सर्व काही तिथे सोडून तो एकदम हसतमुखाने, आनंदाने त्या दरबारातून बाहेर होतो. आणि तो दरबार म्हणजे आपल्या स्वामी माऊलींचा दरबार. प्रत्यक्ष अक्कलकोट ही खूप पवित्र भूमी आहे, हे खूप पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जो व्यक्ती या ठिकाणी गेला
आणि त्याचे दुःख, संकट, त्रास संपलं नाही असं होऊ शकत नाही. 100% हा अनुभव सिद्ध सेवा, उपाय म्हणा, सेवा म्हणा आहे. तुम्ही आवर्जून एकदा तरी या अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या चरणापाशी जाऊन या. आणि बघा, तुमच्या जीवनात जे काही प्रश्न, अडचणी आहेत ते एका चुटकीशीर मार्गी लागतील. तुमची अडकलेली कामं, वर्षानुवर्ष जी अडकलेली कामं आहेत, जे काही तुमच्या जीवनात दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, जीवन नकोसं झालेलं आहे, आयुष्य नकोसं झालेलं आहे, जे काही तुमच्या अडचणी आहेत, ह्या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग प्रत्यक्ष स्वामी महाराज दाखवतील. प्रत्यक्ष स्वामी माऊली तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील. बघा, तुम्हाला याच्यासाठी काही स्वामी महाराजांना द्यायचं नाही, की असं की तुम्हाला हे द्यावं लागेल, स्वामी महाराजांना ते द्यावं लागेल, माझ्याकडे तर पैसे नाहीत, माझी तर खूप परिस्थिती बिकट आहे, मग मी काय करू, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. बघा, स्वामी माऊलीच्या तुम्ही दरबारात जाणार आहात ना, तर स्वामी माऊलीच्या दरबारात जाताना तुम्ही फुलं न्या, पेढे न्या, स्वामी महाराजांना प्रसाद अर्पण करण्यासाठी न्या. यथाशक्ती जो काही दक्षिणा आहे तो दक्षिणा तुम्ही दानपेटीत टाकू शकतात. पण समजा हे सुद्धा तुमच्याकडून होत नाही ना, तर बघा, स्वामी माऊली म्हणत नाहीत की तुम्ही मला पेढे आणा, तुम्ही मला फूल आणा, माझ्या दानपेटीमध्ये दक्षिणा टाका. स्वामी फक्त भक्तांच्या भक्तीचे भुकेले आहेत हो. तुम्ही त्यांच्यासाठी काय घेऊन येतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय करतायत हे महत्त्वाचं नाही. तुम्ही त्यांची किती अंतःकरणातून सेवा करतात, किती अंतःकरणेतून त्यांना हाक मारतात, किती आतुरतेने त्यांना हाक मारतात, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकदा तरी तुम्ही अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन या. आणि बघा, आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये खूप त्रास असतो, खूप अडचणी असतो, खूप दुःख असतो, कोणाला तरी मिठी मारून खूप रडावंसं वाटतं. सगळ्या आपल्या आयुष्यातल्या अडचणी, त्रास सांगून, कोणाला तर एकदम बिलगुलून रडून सर्व काही आपल्या जे काही मनात दुःख साठवलेलं आहे ते दुःख सर्व काही बाहेर काढावंसं आपल्याला वाटतं. पण काही व्यक्ती अशा असतात की ते आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगासमोर ते हसून सांगतात. मग त्याच्यामुळे अशा तशा व्यक्तींना आपलं दुःख सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वामी माऊलींना सांगा, प्रत्यक्ष स्वामी माऊलीच्या दरबारात जा. तिथे गेल्यानंतर, अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या दरबारात स्वामी माऊलींसमोर बसा, स्वामी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे, जे काही संकट आहेत, ते सर्व काही स्वामी माऊलींना सांगा. अंतःकरणातून सांगा, एकदम जीव तोडून. म्हणजे बघा, आता अंतःकरणातून सांगण्याची तर गरज येतच नाही, कारण तुम्ही इतके त्रासून गेलेले असतात, इतकं कंटाळून गेलेलं असतात, इतकं रून गेलेलं असतात की तुमच्या आपोआप डोळ्यातल्या अश्रूतून त्या अडचणी तुमच्या बाहेर येतात, तुमच्या अंतःकरणातून त्या अडचणी बाहेर येतात. आणि हे स्वामी माऊलींना दिसतं. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या दरबारात पाऊल टाकता, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या दरबारात जातात, त्यावेळेसच स्वामी माऊली प्रत्यक्ष तुमच्या ज्या काही आयुष्यातील अडचणी आहेत, जे काही तुमच्या मनामधील भाव आहेत, तर ते सर्व काही स्वामी माऊली ओळखून घेतात. स्वामी महाराजांना तुमचं दुःख सांगण्याची गरजच नाही हो, कारण ते अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्व काही, आपलं सुख दुःख सर्व काही दिसतं. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या दरबारात 10-15 मिनटं, अर्धा तास, तासभर बसा. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ स्वामी माऊलींसमोर बसा. सर्व काही स्वामी माऊलींना तुमच्या अडचणी सर्व काही सांगा आणि स्वामी माऊली, माझ्या ह्या अडचणी दूर करा, माझे हे प्रश्न मार्गी लावा, मला ह्या आयुष्यातून सुख, समाधान, शांती मिळू द्या आणि माझ्या ह्या जीवनातील अडचणी नाहीशा होऊन माझं जीवन आनंदमय करा स्वामी. आणि